ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये वागळे या ठिकाणी सीपी तलावाच्या शेजारी असणारं जे डम्पिंग ग्राउंड आहे ते कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे, त्यामुळे रोगराई वाढत आहे। या ठिकाणच्या नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार केली होती। या ठिकाणची सीपी ग्राउंड जे आहे ते डम्पिंग ग्राउंड आहे ते हटवावं, मात्र अजून देखील हे हटवले न गेल्यामुळे आता शिवसेना सत्ताधारीमध्ये असणाऱ्या सचिव राम रेपाळे आणि माजी नगरसेवक एकनाथ बोईर यांनी थेट महानगरपालिकेला अल्टिमेट दिलेला आहे। येत्या 10 जुलै रोजी जर हे डम्पिंग ग्राउंड हटवलं नाही तर मुख्यालयासमोर कचरा टाकला जायचा इशारा त्यांनी दिला आहे। मात्र आपण पाहू शकतो दुसरीकडे भाजपने देखील याच महानगरपालिकेच्या विरोधात आता निषेधार्थ बॅनरबाजी केलेली आहे। पाहायला गेलं तर डम्पिंग हटावा अशा प्रकारचा नारा या बॅनरच्या माध्यमातून देत कचरा हटावा, प्रशासनाला जाग करा, नालीत गंद, रस्त्यावरती कचरा, कोण जबाबदार, महानगरपालिका या संदर्भातलं महानगरपालिकेवरती आता एक सर्व खापर फोडलेलं आहे। नियोजन शून्य असे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांवर कारभार अशा प्रकारचा या ठिकाणी बॅनरवरची मजकूर भाजपकडनं या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि हेच बॅनर वागळे परिसरात जागोजागी लावण्यात आले। त्यामुळे या डम्पिंगची समस्या कशा प्रकारे महानगरपालिका आता सोडवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी भिवंडी हातकोणी परिसरात डम्पिंग ग्राउंड हलवल्यामुळे काहीसा कचरा त्या ठिकाणी टाकला जातो, साचवला जातो, प्रक्रिया केली जाते। मात्र वागळे परिसरात शहरामध्ये मध्यभागी असणाऱ्या या डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर हटवायची मागणी आता सत्ताधारी असेल, भाजप असेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी देखील केली होती। त्यांनी देखील मुख्यालयासमोर कचरा आणून महानगरपालिकेला जाग आणली होती। त्यामुळे नक्कीच आता सीपी तलाव या ठिकाणी असणाऱ्या डम्पिंग कचऱ्यासंदर्भातली समस्या हे अनेकांना भेडसावत आहे। रोगराई निर्माण होते, आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता महानगरपालिका कशा प्रकारे सीपी तलाव हटून दुसरीकडे आता स्थलांतर करेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।